एवढा फूस फूस करतो तरी घरातून घुस कशी येत नाही कुठे पडून बसली असेल असेल झोपून बिकून असेल. चला तोपर्यंत आपण परमेश्वराचं नामस्मरण करूया म्हणजे बजरंग दिसून तिच्या कानावरती पडतील आणि ती बालिका कशी धावत पाहिजे. सदा सर्वदा योग तू भजन संपूर्ण केलं तरी अजूनपर्यंत ही बालिका कशी बाहेर आली. अरे घरामध्ये कुणी आहेत की नाही. अगं मी त्या हिमालयावरती घोर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केलेला महान तपस्वी महाराजांमध्ये बाहेर आणि महाराजांचे दर्शन घे. कोण आहात तुम्ही आणि इथं कशाला आला. नागिन डोले. बम बोले नागिन डोले तुम्ही इथं कशाला आले. अगं मी महाराज मंडलावर मनकवले. आमच्याकडे दुधीचे वडे आमच्याकडे मुंगाचे दाणे आणि मनकवडे. त्याचे वडे कशाला बनवतस का येल पाणी. अगं मी आहे त्या हिमालयावरती घोर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केलेला एक सिद्ध पुरुष आहे बालिके. महाराज पारो नाव आहे माझं पारो. बालिका राहिलेली नाहीये. तू बालिका राहिली नाहीस. तू बालिका राहिली नाहीस तर मग काय महानगरपालिका झाली आहेस. अगं कन्या कन्या तर आमच्याकडे चुनासोबत खातात. ते आता संपले महाराज नंतर या. कन्या नाही कन्या माझी मुलगी लेडीज मुलगी जशी तू तू बरं महाराज तुम्ही कशाला आला. मला एक सांग काय ग तुमच्या घरामध्ये आणखी कोण कोण असतं. आमच्याकडे एक मी एक बम बोले नागिन डोले साऱ्या गावातले लोक चुलीत गेले आणि इस्तो पुकू पुकू मेले. पण त्यांनी असं काम केलं विचारून येऊ का त्यांना. नाही मला असं म्हणायचं आहे की ते तुझे पूजनीय पिताश्री नाहीत का घरी. अच्छा तुम्हाला बाबाबद्दल विचारायचे. ते गेले असतील कुठेतरी तीर्थ प्यायला आणि पडले असेल कोणत्या तरी नालीत आणि गावातले कुत्रे त्यांना तीर्थ पाजत असतील. म्हणजे बालिका घरामध्ये एकटीच आहे म्हणायची. म्हण्या मैदान साफ आहे खेळून टाक क्रिकेट. हे गाणं तुम्ही म्हणायचं नाही काहून. कारण हे गाणं
मण्यावरून आठवलं बालिके मला. काय अगं एक दिवस मी हिमालयावरती घोर तपश्चर्येला बसलो असताना मी माझ्या दिव्य दृष्टीने बघितलं काय महाराज? तू आणि तो तुझा मन्या एका बगीच्यामध्ये एका झाडाच्या खाली एका खोडावरती निवांत बसून होतात बरोबर. होय महाराज. आणि त्या मण्याचं डोकं तुझ्या मांडीवरती होतं आणि तू त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होतीस बरोबर. होय महाराज. काय महाराज? काय ग मला एक सांग कसा वाटतो तो तुला तुझा मन्या. काय महाराज? काय सांगू? कसा दिसतो माझा मन्या? कसा दिसतो महाराज मला मन्या? कसा दिसतो माझा कार्य? कार्य तू त्याला प्रेमाने कार्य म्हणतेस. कार्य म्हणण्यापेक्षा सावळा म्हण. काय? माझ्या मनाला मी कावडा कशी म्हणू? सावळा नाही ग सावळा सावळा कृष्णवर्ण कृष्णवर्ण. असं का महाराज? मी उद्यापासून नक्की म्हणेल. हो. मला एक सांग बालिके आपला कन्या आपला मारू मारू महाराज. पारू हो. मला एक सांग जसं त्या मण्याचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे हो. तर त्या मण्यावरती तुझं किती प्रेम आहे जाऊ द्या ना महाराज. सांगा ना मला. जाऊ द्या ना महाराज. सांगा ना मला. सांगू इतकं प्रेम आहे माझं प्रेम आहे महाराज. एवढं काय? खूपच प्रेम आहे. पूर्ण गर्भ त्याला प्रेम पसरून ठेव सांभाळून चालत जा नाही तर मने एखाद्या दिवशी खून घालून जाईल. सवय आहे त्याची. हो? हो. म्हणजे त्याला एक प्रकारचं तू खुंदवड मण्याबद्दल महाराज, तुम्ही आमच्या प्रेमाचा अपमान करत आहात. तुम्ही चालते बा आताच्या आता. हो काय? हो. ला 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 ला. मी तर तुला ओळखलीच नाही. अगं मी जर माझ्या ओरिजिनल ड्रेस मध्ये आलो असतो ना तर त्या तुझ्या बापाने मला ओळखलं असतं. आणि तुला माहिती आहे सगळ्यांना कधी त्याच्या हातात काठी असते सोडाफळ असतं त्याने मला. आणि दुसरी कोणती? मला एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे आणि म्हणून मला असा वेषांतर करावा लागला. काय वेळ म्हणे, या विचार तू बघतोय. दिसतं ना एखाद्या साधूसारख्या संतांसारखं. मोठा साधू खंड मी नाही बोलला तुझ्याशी. तुला नुसतं खोटं बोलत असतं. कसं मी तुझा राखो आणि तू माझी महिना लावून का चोची दे चोच. मला बापू येत मग चोच लावत. करता काय बाबा? असं एवढं घाबरतो मी तुझ्या बापाला अजिबात घाबरत नाही मी तुझा राखो तू माझी मैना तुझा राखो तू माझी मैना तुझा मी प्रेम दिवाना तुझा मी प्रेम दिवाना जवळ येना मी तुझा जवळ येना तुझा राखो तू माझी मैना प्रेम दिवाना तुझा मी प्रेम दिवाना जवळ येना मी तुझा जवळ येना
मी कुठं कुत्र्याचा आवाज काढला पांड्या तुझा कुत्रा पाहिला बे माझं धोतर की बाबाजी, ते माझे बाबाजी आहे. कुठेतरी लपव. मी सांगतो कशी समोर येऊन मला घरी यायचं आपण. आता कशी करू मी तुला लपवू तुला? तू एक काम कर, मला पत्रामध्ये लपव. मी केवढा कसं लपीन दुसरं काय सांग दुसरं काय सांग. आमच्या घरामध्ये तर थोडंसं बेड आहे. तिथे जाऊन लप. मी केवढा कसा बसेल ते काम कर. तिथे जवळच नाही का मुलाचं मोठं आहे. त्याच्यात एक अलमारी आहे. तिथे जाऊन लप. हो. तुमच्या पुढं आणणार का? अरे बापरे, जाऊ दे, माझे बाबाजी आले. तू जाऊन लप. झालं का तुझं? हे लवकर आले. लक्षात ठेव. काय? तुझ्या बापाने जर माझ्याबद्दल काही विचारलं ना हो. तुला सांगू नको. नाही, नाही. आणि जास्त जर विचारलं तुला ना सांगू. एकच म्हशी पेंढरीच्या जंगलातून मला एक मोठी माळ झाली. हो, ठीक आहे. चालेल, मी लवकर जा. झाल्या माझ्यावर भुकते तुम्ही माणूस नाही दिसत का बे तुला थांब तुझी औषध आणली काका मोडला तर नेत्याचा साकोलीले काढ थोडीशी जास्त झाली तर आंब्याच्या फुलाला टेकलून झोपला होतो आला आपला पूर्ण धोतर मला केलं ही काय धेड वाच नाही मस्त नाही वाटते पाण्यातला मासा झोपी जाते कसा पेलो झोपून जातो मी बाबा बाई खाऊन भारत मातेची आणि उभी असो असा मायरा बेटा कोणी एका दिवशी झेंडा फडकवून बाबाजी, आपल्या घराचा दरवाजा किती आहे? घराचा दरवाजा. हा खडाचा दरवाजा कोठ्या तिकडे आहे. कोणी जाऊ ना ते पहिलेच सांगते नाही, घरात नको जा तुम्ही. दरवाजा तिकडे आहे तर कशी जा? बाबा घराचा दरवाजा इकडे आहे म्हणते बाबा बाई इकडे तर मोठी आमसभा भरली आहे हो. हा नाही आमच्या घराचा दरवाजा तिकडेच आम्ही रोजही जातो बाबा बाई तुम्हाला खोलीत काऊन नाही जाऊ दे पण बाबाजी, आपल्या घराचा दरवाजा तिकडे आहे. काऊन रात्री भूकंप आला होता आमच्या घराचा दरवाजा बदलला हा हो आमचा दरवाजा इकडे आहे म्हणते माझी पोरगी बोले उल्लू बनवते याला माहित नाही 10 रुपया कितीही दारू पेल पण आपली झोपायची खाट मात्र विसरत मना भाषाचं नाव आला खोले म्हणजे बाई यमा माझे पारुले इकडे बाई आमच्या घरी कोणी आला का नाही बाबाजी, हो नाही कोणीच नाही. आवण्याची फेमलेवानी बोलते सुरू तू आमच्या घरी कोणी आला का म्हणालो बाबाजी, हा? आमच्या घरी एक साधू महाराज आले. आमच्या घरी बोवा आला कुठून आला पेटवीच्या जंगलातून. बोलाव गेला मारुती बोवा दाखवतो राहू द्या ना बाबाजी. मोठा साधू आणि पाहतो होतं बोलाव गेलं महाराजांबद्दल अभद्र बोलतोस का रे तू? बहुत दुरून रेत पकडलं डोळ्याला पहाड बोल बोवा मला फेवते तू बोलाव त्याला सुचवते आता महाराज, जरा बाहेर या. कशाला मालिके आपले फटाके फुटणार आहे. टाके चांगला टाइम बॉम्ब लावतो यार माझं सणक होतं दिवाळी आली नाही बाप. नगीन डोळे बम बोले नागिन डोले तर आमच्या घरात कायले आले अरे बालका बालका
किलोचा माणूस तुला बालक दिसते अरे साधू संतांपुढे त्यांचे भक्तगण बालकच असतात. आणि बोवा चालक राहते. अरे वा बोवा, जंगलातला खाल्ला मस्त मेवा. खायला एवढ्यानं केस वाढवलात का? याच्यात पडतील ना उंदरा एवढा लय उवा. अरे माझ्या या तटांची चेष्टा करत असतो. तुला काय वाटलं? अरे ज्या वेळेस मी हिमालयावरती तपश्चर्याला बसलो होतो त्याच वेळेस या जटा मला प्राप्त झाल्या. कुठे बसला होता? हिमालयावर. तुझ्या वजनानं हिमालय चेपकला असेल. चेपकला नाही रे, हा. विरघडला. म्हणूनच एवढे थंडी पडली गावाकडे आमच्या. थंडी. हा. छी 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 छी. काय त्याची मद्यप्राशन करत असतो. कोण मध्ये? अरे मद्या नाही, हा. दारू पितो असतो. दारू नाही म्हणायची महाराजीला. हे जिवंत माणसाच्या पोटातील किडे मारण्याची औषध आहे. अरे घरामध्ये एवढी तरबी तारबी मुलगी आहे आणि तिच्या देखत तू असले शौक करतोस. एक दिवस तू नरकात चालला. मागच्या वर्षीच गेलो होतो. वापस गेला एवढा पुण्यवान माणूस नाही पाहिजे. नरकातून वापस आलास. बाबा दरवाजा नाही खोलला तर का वापस नाही तर काय येऊ? म्हणजे तू नरकातून वापस आलास या गोष्टीवर मी विश्वास करावा. बाबा अरे मुलगा कधीतरी त्या परमेश्वराचं नामस्मरण कर. हो ना, आमच्या गावाच्या लवकर परम्या याच्या कायले नाव घेऊ मी? तो परम्या नाही, परमेश्वर म्हणजे देव. दोघे भाऊ लवकरच आहेत ते. दोघे भाऊ पुऱ्या गावाचे पैसा खाऊन बसले. अरे बाबा त्या सर्वसामान्य लोकांची गोष्ट करीत नाही आहे मी. हा. परमेश्वर देव म्हणजे तो साक्षात पांडुरंग विठ्ठल. त्याला काय खाली बोलावते? त्याचं नामस्मरण कर म्हणजे हळूहळू हे तुझं व्यसन दूर निघून जाईल आणि एक चांगला माणूस होईल. हा, कसा? असा. मग मी म्हणीदा ठाकरेचा झिलकुंबा नारायण नाव. कोणत्या ठाकऱ्यानं कोणताच हुकुमात तू बसलास? अरे अरे तुला कळत कसं नाही? सदा सर्वदा योग तुझा घडावा. सकाळ संध्याकाळ भक्त पेटच रामा. अरे अरे दारू, फक्त दारू शिवाय करू दुसरं काही काय? अरे आपणाची जे जे घावे ते दुसऱ्याशी सांगावे. आपणाची जे जे घावे ते दुसऱ्याशी सांगावे. शहाणे करून सोडावे सगळे जण. आपण प्यावे दुसऱ्याला पाजावे. तेवढे करून सोडावे सारे गाव. अरे 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 दारू शिवाय दुसरा तुला येतच नाही का? त्याच्या पुढे कधीतरी जा. अरे तुला माहित नाही बालगा, अरे किती नशीबवान माणूस आहेस तू. तुझ्या घराजवळ मंदिर आहे आणि ज्याचं घर मंदिरापाशी, ज्याचं घर मंदिरापाशी त्याला नित्य भेटे काशी. त्याचे घर भट्टी पाशी, त्याला 24 तास भेटे. तुला माहित काय करे? ज्याने नामस्मरण नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याला देशी नाही प्याला तो किडे लागून मेला. बरोबर आहे, बरोबर आहे ना. तुम्ही दारू देणं प्रतिज्ञा कशी घेत असाल ना. म्हणत असाल भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. सारे दरंगे किदारी माझे बांधव आहेत. मला दारूवर विशेष प्रेम आहे. आय लव्ह यू दारू. माझ्या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या दारूच्या दुकानांचा मला अभिमान आहे. अभिमान आहे. त्या दुकानाचा ग्राहक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव पित राहील. मी माझ्या दारुड्या दोस्तांचा, दारू विकणाऱ्यांचा आणि पिऊन झगडा करणाऱ्यांचा मान मान ठेवी. आणि प्रत्येकाची दारूपुरता वागाय. माझा देश, माझ्या देशातील दारू ह्याच्यात माझी स्वतः समोर पिल्याने होत आहे रे, आधी पिलेच पाहिजे अशी प्रतिज्ञा घेता आणि संपूर्ण गावाला बेवडा बनवता. त्या 5 घे 11 रुपये बक्षीस. बघितलीस? याला म्हणतात बेवडा. 20ची नोट देतो आणि 11 रुपये. 9 रुपये वापस कर. ठीक आहे बरं, तुझे मी 9 रुपये तुला नक्कीच मदत करणार. पण कधी? ज्या वेळेस तू माझ्या कीर्तनामध्ये येशील, तुझ्यामध्ये जर काही मला थोडा परिवर्तन होताना दिसेल तेव्हाच मी तुला हे तुझे 9 रुपये परत करणार. एक काम कर, ही प्रतिज्ञा जाऊन गावागावात सांग ना. 9 रुपये तूच ठेव. गावाला मला बेवडा बनवायला सांगतोस? हे बघ बॉल काय असतं तुला प्रतिष्ठा करू नकोस, नाहीतर मी तुला श्राप देऊ देईन. शांती शांती शांती. शांती? हा, शांताबाई. शांती म्हणू नको, शांत आई. मग
उद्या परवा हो म्हणलं तर तुझी मा होणार आहे बकरे. तिला त्या शांतीबद्दल बोलायचं नव्हतं. हा. शांती